श्री स्वामी समर्थ माऊली. आज आपण बघणार आहे आर्यन बिर्ला. आर्यन बिर्लाची आपण कहाणी बघणार आहे आज. त्याचा जन्म झालेला 1997 मध्ये. त्याचे वडील आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमॅन आहेत. आर्यन बिर्ला एक क्रिकेटर आहे. त्याने डोमेस्टिक क्रिकेटवर सुरुवात केली. तो मध्य प्रदेश या राज्याकडून खेळायचा. त्याने 2018 मध्ये IPL मध्ये पदार्पण केले. त्यांना राजस्थान रॉयल ह्या टीमकडून घेतले. तो एक ऑलराऊंडर होता, बॉलिंग बॅटिंग दोन्ही करायचा. पण त्याला राजस्थान रॉयल कडून चान्स नाही भेटला खेळायला. तो वरतीच बसत राहिला. ना बॉलिंग केली ना बॅटिंग केली त्याने. असा एक चांगला प्लेअर त्याला चान्स नाही भेटला IPL मध्ये. पण त्यानंतर 2019-20 दरम्यान त्याने रिटायरमेंट घेतली. त्याला क्रिकेटनं त्याला अलविदा केलं त्याने. कारण त्याचं बिझनेस प्रेशर, बिझनेस करिअर होतं. परत मेंटल हेल्थ या कारणामुळं त्याने क्रिकेटपासून दूरी घेतली आणि रिटायरमेंट घेतली क्रिकेटपासून. त्याचे शिक्षण म्हणजे ते शिक्षणात झाले की मास्टर इन ग्लोबल फायनान्स आणि बॅचलर इन कॉमर्स मुंबईमध्ये. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 9 मॅच खेळल्या. पूर्ण 414 रन होते त्याचे टोटल. 1 शतक 1 50. मध्य प्रदेशकडून तो खेळायचा. त्याने मध्य प्रदेशकडून 755 रन केले. त्याचं करिअर 2017 ते 2019 पर्यंत होतं फक्त क्रिकेटचं. त्याचं नाव तुम्हाला माहित होतपर्यंत आर्यन बिर्ला हा क्रिकेट खेळाडू होता म्हणून त्यात तुम्हाला माहिती दिली. कारण की त्याने एक नवीन पोस्ट निर्माण केली. कोणती माहिती आहे का? त्याने RCB टीम खरेदी केली 16,000 कोटीमध्ये. म्हणजे ज्या दिवशी त्याचं क्रिकेटला कोणी ओळखत नव्हतं, तो खेळत नव्हता. खेळत असताना त्याला कोणी ओळखत नव्हतं. पण आता त्यांना स्वतः RCBचा मालक होऊन 16,000 कोटी त्यांनी टीम विकत घेतली RCBची आणि स्वतः टीम चालवतोय. नवीन एक कहाणी, नवीन एक म्हणजे लोकांच्या समोर भारतामध्ये त्याला नवीन ओळखलं जातं की RCBचा नवीन मालक कोण, तर आदित्य बिर्ला ग्रुप.